तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आपल्याला ट्रॅपेझॉइडल रूलनी आणि नंबर ऑफ स्टेप्स दिलेले आहे त्याच्या 6. तर पहिले आपण त्याचं फंक्शन लिहून घेऊ. फंक्शन आहेत आपलं साइन एक्स हे आपलं फंक्शन आहे. त्याच्यानंतर त्याचं इनिशियल लिमिट आहे 0 आणि फायनल लिमिट आहे त्याचं पाय आणि नंबर ऑफ स्टेप्स आहे त्याच्या 6. आता त्या नंबर ऑफ स्टेप्सवरून आपल्याला स्टेप साईज काढायची. मग h इज इक्वल टू xn मायनस x0 डिवाइड बाय n. मग xn ची व्हॅल्यू पाय मायनस 0 डिवाइड बाय n इज 6 इज इक्वल टू पाय बाय 6. आता नेक्स्ट याच्यावरून आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. मग स्टेप 2 आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. मग पहिले इनिशियल व्हॅल्यू घ्यायची x0 इज इक्वल टू 0 ही झाली पहिली व्हॅल्यू. त्याच्यानंतर x1 इज इक्वल टू x0 प्लस 1h इज इक्वल टू x0 ची व्हॅल्यू 0 प्लस 1 मल्टिप्लाय बाय h ची व्हॅल्यू पाय बाय h इज इक्वल टू पाय बाय h ची व्हॅल्यू 6 म्हणजे पाय बाय 6 या आला आन्सर. त्याच्यानंतर x2 इज इक्वल टू x0 प्लस 2h इज इक्वल टू 0 प्लस 2 मल्टिप्लाय बाय पाय बाय h इज इक्वल टू 0 प्लस 2 मल्टिप्लाय बाय पाय बाय h ची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू पाय बाय 3. त्याच्यानंतर x3 इज इक्वल टू x0 प्लस 2 3h is equal to 0 plus 3 multiply by pi by h is equal to pi by h ची व्हॅल्यू 6. तर x1 इज इक्वल टू x0 प्लस h इज इक्वल टू x0 ची व्हॅल्यू 0 प्लस h ची व्हॅल्यू पाय बाय 6 इज इक्वल टू पाय बाय 6. आता नेक्स्ट x2 x2 इज इक्वल टू x0 प्लस 2h इज इक्वल टू 0 प्लस 2 मल्टिप्लाय बाय पाय बाय 6 इज इक्वल टू पाय बाय 3. त्याच्यानंतर x3 इज इक्वल टू x0 प्लस 3h इज इक्वल टू 0 प्लस 3 मल्टिप्लाय बाय पाय बाय 6 इज इक्वल टू पाय बाय 2. त्याच्यानंतर x4 इज इक्वल टू x0 प्लस 4h इज इक्वल टू 0 प्लस 4 मल्टिप्लाय बाय पाय बाय 6 इज इक्वल टू 2 पाय बाय 3. त्याच्यानंतर x5 इज इक्वल टू x0 प्लस 5h इज इक्वल टू 0 प्लस 5 मल्टिप्लाय बाय पाय बाय 6 इज इक्वल टू 5 पाय डिवाइड बाय 6. त्याच्यानंतर शेवट x6 इज इक्वल टू त्यालाच xn म्हणतात इज इक्वल टू x0 प्लस 6h इज इक्वल टू 0 प्लस 6 मल्टिप्लाय बाय पाय बाय 6 इज इक्वल टू पाय. आता नेक्स्ट एक्सच्या व्हॅल्यू झाल्या. आता याच्यावरून आपल्याला वायच्या व्हॅल्यू फाइंड करायचं. मग वायची व्हॅल्यू कसं फाइंड करायची. y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू आपलं फंक्शन साइन एक्स. या फंक्शन म्हणजे या फंक्शनमध्ये आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू पुट करायची. आता वायची इनिशियल व्हॅल्यू टाकू. y0 इज इक्वल टू f ऑफ x0 इज इक्वल टू साइन x0 इज इक्वल टू आता 0ची व्हॅल्यू पुट केली या फंक्शनमध्ये. मग साइन x0 मग x0ची व्हॅल्यू आपली साइन 0 इज इक्वल टू 0. त्यानंतर y1 इज इक्वल टू f ऑफ x1 इज इक्वल टू साइन x1 इज इक्वल टू आता साइन x1 ची व्हॅल्यू किती आपली पाय बाय 6 इज इक्वल टू 0.5. तर नेक्स्ट आहे y2. मग y2 इज इक्वल टू f ऑफ x
x2 इज इक्वल टू साईन x2 इज इक्वल टू साईन आणि x2 ची व्हॅल्यू किती आपली π/3 इज इक्वल टू 0.8660. आता नेक्स्ट आहे y3 इज इक्वल टू f ऑफ x3 इज इक्वल टू साईन x3 साईन आणि x3 ची व्हॅल्यू π/2 इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर y4 इज इक्वल टू f ऑफ x4 इज इक्वल टू साईन x4 इज इक्वल टू त्याच्यानंतर साईन आणि x4 ची व्हॅल्यू 2π/3 इज इक्वल टू 0.3666. त्याच्यानंतर y5 इज इक्वल टू f ऑफ x5 इज इक्वल टू साईन 5 साईन x5 इज इक्वल टू साईन 5/5π/6 इज इक्वल टू 0.5 आणि लास्ट y6 इज इक्वल टू f ऑफ x6 इज इक्वल टू साईन x6 इज इक्वल टू साईन आणि या फंक्शनमध्ये फक्त x6 ची व्हॅल्यू टाकायची. x6 ची व्हॅल्यू x6 ची व्हॅल्यू π इज इक्वल टू 0. आता नेक्स्ट आहे आता ट्रॅपेझॉइडल रूल अप्लाय करायचा आणि एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्यासाठी फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल टू h/2 मल्टिप्लाय बाय y0 प्लस y1 y0 प्लस y6 प्लस 2y1 प्लस y2 प्लस y3 प्लस y4 प्लस y5. आता याच्यात व्हॅल्यू टाकू. मग एरिया इज इक्वल टू आता h ची व्हॅल्यू एरिया इज इक्वल टू π/6 डिवाइड बाय 2 इज मल्टिप्लाय बाय y1 ची व्हॅल्यू y0 ची व्हॅल्यू 0 प्लस y6 ची व्हॅल्यू 0 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 0.5 प्लस 0.866 प्लस 1 प्लस 0.866 प्लस 0.5 ब्रॅकेट कंप्लीट आणि हे कॅल्क्युलेशन केले. मग एकदा भेटला एरिया ए इज इक्वल टू 1.9430. हे झालं आपला आन्सर. आणि याच्यावरून फक्त हे आपल्या फायनल फंक्शनमध्ये लिहून टाकायचं. मग आय किंवा एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन π0 साईन x डॉट dx इज इक्वल टू 1.9430.